नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या म्हणजे CIDच्या सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदभरती 2026 साठी अर्ज सादर केलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. यामध्ये या परीक्षेचं स्वरूप आणि त्याच्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. ते बदल आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण अगोदरचा सिलेबस पाहिला किंवा परीक्षा पद्धती पाहिली, तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे पहिल्यांदा मी वाचून दाखवतो. अर्हताप्राप्त उमेदवारांची ऑनलाईन 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेमध्ये भाग 1 120 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असेल. भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी असेल. सदर निरीक्षण चाचणीकरता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील. तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावी लागतील. ऑनलाईन भाग 1 ची परीक्षा 120 गुणांची असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. परीक्षेचं माध्यम जे आहे हे मराठी इंग्रजी राहील. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान या विषयाची राहील. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असेल. अर्थात या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी अगदी सुस्पष्टता आणण्यात आलेली आहे. आता नवीन बदल जे आहेत हे ज्या मूळ मजकूर आहे त्याच्याऐवजी काय वाचण्यात यावं हे अगदी खाली व्यवस्थित दिलेलं आहे. अर्हताप्राप्त उमेदवारांची ऑनलाईन 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असेल. भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर निरीक्षण चाचणीकरता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक राहील. तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावी लागतील. ऑनलाईन भाग 1 ची परीक्षा 120 गुणांची असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील ही स्पष्टता देण्यात आलेली आहे. परीक्षेचं माध्यम मराठी व इंग्रजी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान, न्यायवैद्यकशास्त्र व हस्ताक्षरशास्त्र या विषयांची राहील. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल जो झालेला आहे त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये न्यायवैद्यकशास्त्र, हस्ताक्षरशास्त्र या 2 घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षेसाठीचा कालावधी एकूण 120 मिनिटांचा असेल. त्यामध्ये भाग 1 करता 60 मिनिटे आणि भाग 2 करता 60 मिनिटांचा स्वतंत्र कालावधी राहील. भाग 1 चा 60 मिनिटांचा कालावधी संपता सदरचे प्रश्न उत्तरपत्रिका स्क्रीनवरून जाऊन स्क्रीनवर भाग 2 ची प्रश्न आणि उत्तरपत्रिका येईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत, CID परीक्षेची जी 2018 ची परीक्षा होती, ह्या 2018च्या परीक्षेचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की जर तुम्ही 2018च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील, त्यावर आधारित एक व्हिडिओ लेक्चर सुद्धा मी अगोदर टाकलेलं आहे, ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनी बघून घ्या. यामध्ये 2018च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अगदी असं होतं. 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते. अशी 120 गुणांची परीक्षा झालेली होती. वेळ 1 तासाचा या ठिकाणी आहे. त्यावेळेला तो वेळ आय थिंक 90 मिनिटाचा होता, पण या ठिकाणी 1 तासाचा वेळ आहे. 60 प्रश्नांसाठी 1 तासाचा वेळ पुष्कळ आहे. त्यामुळे 1 तासाचा वेळ आहे. या 1 तासाच्या वेळामध्ये तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा जो अभ्यासक्रम आपण पाहिला तर प्रश्नांचं स्वरूप साधारणपणे असं असेल, म्हणजे अगदी तसंच असेल. नीट लक्ष द्या. तुम्ही 2018च्या परीक्षा पाहिल्या असतील तर त्यामध्ये मराठी व्याकरण हे 15 साधारणपणे प्रश्न विचारलेले होते. इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न विचारलेले होते. गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न होते. आणि सामान्य अध्ययन, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, हस्ताक्षरशास्त्र या विषयावर 15 गुण होते. यामध्ये न्यायवैद्यकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र याच्या प्रश्नांची संख्या ही साधारणपणे जास्त होती. 10 ते 15 प्रश्न हे काही परीक्षांच्या मध्ये न्यायवैद्यकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र या घटकावर विचारलेले होते. आणि जे सामान्य अध्ययनावर प्रश्न आहेत, हे सामान्य अध्ययनावरचे प्रश्न एक साधारणपणे 2 ते 3 प्रश्न चालू घडामोडीवर आधारित होते. मग त्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील याच्यावर होते. आणि सामान्य अध्ययनामधले उरलेले प्रश्न हे सामान्यतः विज्ञान या घटकावर होते. त्यामुळे या परीक्षेचं स्वरूप जे आहे एकूण 60 प्रश्न असतील. 15 प्रश्न मराठी व्याकरणला असतील. एका प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त मराठी व्याकरणावर 21 प्रश्न विचारलेले होते.
मराठी व्याकरणाचं वेटेज पहिल्याच प्रश्नपत्रिकेमध्ये 2018च्या मराठी व्याकरणाचं वेटेज जास्त होतं. बाकी सर्व परीक्षांच्या मध्ये 15 15 15 15 असं स्वरूप होतं आणि हे स्वरूप विचारात घेऊनच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनवर आपला या परीक्षेचा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये 15 गुणांचा जो न्यायवैद्यकशास्त्र असेल, हस्ताक्षरशास्त्र असेल, सामान्य ज्ञानाचा जो घटक असेल, त्याचबरोबर गणित, इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत, हे सर्व विषय त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. याच्यामध्ये फक्त इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की या ठिकाणी गणित असं अभ्यासक्रमामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे गणित या घटकावर जास्त भर द्या. बुद्धिमत्ता हा घटक त्यामध्ये समाविष्ट नाहीये. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा गणित या घटकावरच प्रश्न होते, त्यामुळे गणित हा घटक आहे. बुद्धिमत्ता हा घटक एखाद दुसरा प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये, अर्थात बुद्धिमत्तेचा जो भाग आहे हा सेपरेट या ठिकाणी का दिला नाही लक्षात आलं असेल, कारण जी 80 गुणांची निरीक्षण चाचणी आहे त्यामध्ये बुद्धिमत्तेतले बरेच टॉपिक कव्हर होतात. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता या घटकावर प्रश्न विचारले जात नाही. तर अशा पद्धतीने हे झालेले बदल आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की आता जे सांगितलं तेच मुद्दे मी या ठिकाणी परत एकदा मांडलेले आहेत. भाग 1 मध्ये तुमची 120 गुणांची परीक्षा असेल वस्तुनिष्ठ स्वरूपाची. भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी असणार आहे. भाग 1 चा जो अभ्यासक्रम आहे हा सुधारित अभ्यासक्रम मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान नव्याने जोडलेले विषय आहेत. न्यायवैद्यकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र हे विषय नव्याने जोडण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा जो अभ्यासक्रम आहे ही सगळी परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. जो दुसरा पेपर आहे निरीक्षण चाचणीचा, यामध्ये थोडंसं लक्ष द्या. या परीक्षेची हा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. ओमकार अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर याच्या संदर्भातले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर यामध्ये याच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, ऑनलाईन टेस्ट ज्या आहेत, ह्या सुद्धा उपलब्ध होतील. तुलनात्मक परीक्षण जर आपण पाहिलं तर दिलेल्या दस्तऐवजांचं एकमेकांशी तुलना करून अचूक निरीक्षण काढणं हा महत्त्वाचा हेतू आहे. आकलन क्षमता प्रश्नानुसार दिलेल्या दस्तऐवजाचे योग्य आकलन करून देणे, तुमच्या ऑब्झर्वेशनवर या टेस्ट आधारित असतील आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन स्वरूपामध्ये होतील. तर अशा स्वरूपाची ही संपूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे. भाग 1 वस्तुनिष्ठ 120 गुण 60 मिनिटं वेळ असेल, 60 प्रश्न असतील. भाग 2 80 गुण, त्याला देखील 60 मिनिटं असतील. अशी 120 मिनिटांची म्हणजे 2 तासांची ही तुमची परीक्षा असणार आहे. अशा पद्धतीने हे बदललेलं स्वरूप आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करावयाची आहे त्यांनी ओमकार अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. त्यामध्ये सहाय्यक शासकीय दस्तऐवज सहाय्यक CID डिपार्टमेंटचा हा जो कोर्स आहे हा उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम हा रेकॉर्डेड स्वरूपात आहे. त्याचबरोबर याचे लाईव्ह लेक्चर्स देखील होतील आणि लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमच्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्यात येईल. त्याचबरोबर या संपूर्ण परीक्षेची टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनवर वेगळ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी क्लासेसला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज विनामूल्य असेल. तर या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला आणखी काही मार्गदर्शन आवश्यक वाटल्यास ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर फोन करा. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.